आजची जात्यावरची ओवी आहे रुबाबदार अशा लेकाचं वर्णन करणारी. त्याचं चार चौघामध्ये मोठ्या लोकांच्यामध्ये होणारं उठणं बसणं, त्याचा मित्रपरिवार. पाहूया ही स्त्री या ओवीतून काय म्हणते. हातात कड दोरीन कमरी करदोड असईल, बाळा राघोबाला दिठ राणीची होईल. हातात कड दोरीन कमरी करदोडा पेट्याचा, बाळा मोपल्या राघोबाला यार सात ग मोठ्याचा. हातात कड दोरीन कमरी करदोडा नागमोडी, बाळा मोपल्या राघोबाला वाणी म्हणू का मारवाडी. आपल्या लेकाच्या तारुण्याच्या आणि रुबाबदारपणाच्या कोणकोणत्या खुणा आणि किती न्याहाळाव्यात असे तिला झालेले आहे. त्याचं चार लोकांच्यात होणारं उठणं बसणं, त्याच्या मित्रपरिवार या सगळ्यांनी तिला अगदी फार मोठा अभिमान वाटतो आहे. पुढे ती म्हणते, मोठे मोठे लोक मह्या राघूचे सोबती, बाळा मह्या राघोबा खुर्च्या टाक जोत्यापशी. साळी तुपायाचा भात शिऱ्याचे पंगतीला, मोठे मोठे लोक मह्या राघूचे संगतीला. लेकाचे मित्र घरी जाणं येणं होऊ लागलेलं आहे. ते आल्यानंतर त्यांची बसवूट करणं, त्यांचं खाणं पिणं, त्यांचा पाहुणचार करणं यामध्ये ती अगदी गुंग होऊन गेलेली आहे. आणि हे सगळे करताना तिला अगदी मनापासून आनंद होतो आहे असे या जात्यावरच्या ओवीमधून आपल्याला दिसते. जाते ओढताना श्रमपरिहारासाठी या जात्यावरच्या ओव्या गायल्या जायच्या. एकेकाळी या ओव्यांची संख्या भरपूर होती. घराघरातून जात्यावरच्या ओव्यांचे सूर पहाटे कानावर येत असत. परंतु या ओव्या गाणाऱ्या स्त्रिया आज काळाच्या पडद्याआड गेल्या आणि ओवी गीतांचे दालन हे समृद्ध आणि संपन्न असून देखील आजच्या काळात दुर्लक्षित झालेले दिसते. श्रमपरिहारासाठी गायल्या जाणाऱ्या या जात्यावरच्या ओव्यांमधील स्त्रीमनाची प्रतिमा आपण पाहिली तर असे आढळते की खरोखर खऱ्या अर्थाने याच स्त्रिया सुंदर जीवन जगल्या.